इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1च्या लेक्चरमध्ये पुन्हा स्वागत आहे आणि हे लेक्चर क्रमांक 19 आहे आणि आज आपण दोन व्हेरिएबलच्या फंक्शनच्या मॅक्सिमा मिनिमा वरची चर्चा कंटिन्यू करू आणि विशेषतः आज आपण काही नमुनेदार समस्या बघू जिथे आपण कल्पना लागू करू ज्याची आपण पूर्वीच्या लेक्चरमध्ये चर्चा केली आहे। आठवण्याकरिता मागच्या लेक्चरमध्ये आपण लोकल एक्स्ट्रीमा चा तपास केला आणि त्या पुरेशा अटी आणि आवश्यक कंडिशन होत्या। आपण पाहिले सर्व क्रिटिकल पॉइंट शोधायला हवेत आणि ते क्रिटिकल पॉइंट आपल्याला आहे इक्वेशन सोडवून मिळेल तर चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x0 वर सेट होईल आणि चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y0 वर सेट होईल आणि मग आपण ही दोन इक्वेशन सोडवू। सर्व पॉइंट मिळवण्यासाठी जे हे इक्वेशन पूर्ण करतात ते क्रिटिकल पॉइंट असतील आणि मग प्रत्येक क्रिटिकल पॉइंटसाठी आपण मूल्यमापन करू। हा नोटेशन आर आहे जे आपण दुसऱ्या डेरिव्हेटिव्हसाठी विथ रिस्पेक्ट टू x साठी वापरले आहे प्रत्येक क्रिटिकल पॉइंट आणि मग इकडे s मिश्रित डेरिव्हेटिव्हज आणि t जो या फंक्शन f चा 2 टाइम्स y डेरिव्हेटिव्ह आहे आणि मग ओळख पटवण्यासाठी आपल्याला जाणीव असली पाहिजे की जर हे rt वजा a स्क्वेअर तर rt आणि वजा a स्क्वेअर हे पॉझिटिव्ह आहे आणि हा r निगेटिव्ह आहे तर आपल्याकडे पॉइंट ऑफ मॅक्सिमम आहे आणि जर एका पॉइंटला जर परत आपल्याकडे हा rt वजा a स्क्वेअर पॉझिटिव्ह असेल आणि r पॉझिटिव्ह असेल तर हा पॉइंट ऑफ मिनिमम आहे। त्याचप्रमाणे जेव्हा हा निगेटिव्ह rt वजा a स्क्वेअर तर हा सॅडल पॉइंट असल्याचे दिसून येते आणि जर हा rt वजा स्क्वेअर 0 असेल तर दुसऱ्या डेरिव्हेटिव्ह ची टेस्ट नापास होते आणि आपल्याला दुसऱ्या मार्गाने पुढील तपास करावा लागतो। इकडे समस्येवर चर्चा करूया तर आपल्याला फंक्शन xy 4x स्क्वेअर अधिक y स्क्वेअर च्या समानचा लोकल एक्स्ट्रीमा शोधायचा आहे। e पॉवर वजा x स्क्वेअर वजा 4y स्क्वेअर ने गुणाकार केलेले आपल्याला हा fx कम्प्यूट करावा लागेल तर fx फक्त जर आपण हे डिफरन्शिएट केले विथ रिस्पेक्ट टू x y ला कॉन्स्टंट ठेवून तर आपल्याकडे ही पहिली टर्म असेल याला प्रोडक्ट रूल म्हणून ठेवूया आणि मग इकडे आपण डिफरन्शिएट करू तर आपल्याकडे पॉवर वजा x स्क्वेअर आणि वजा 4y स्क्वेअर असेल आणि मग या वजा x स्क्वेअर वजा 4y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह जो वजा असेल आहे 2x विथ रिस्पेक्ट टू x आणि मग अधिक तर इकडे हा 8x आहे पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह 8x आणि मग इकडे e पॉवर वजा x स्क्वेअर वजा 4y स्क्वेअर आणि मग ही टर्म इकडे आपण या x सह कॉमन घेऊ आणि खरंतर हा 2x आपण कॉमन घेऊ शकतो आणि e पॉवर वजा x स्क्वेअर वजा 4y स्क्वेअर मग या टर्म वरून आपल्याला मिळेल हा 4x स्क्वेअर आणि वजा y स्क्वेअर तर मायनस साइन ने कारण इकडे वजा होते आणि आपण आधीच घेतले आहे 2 टाइम्स x आणि हे एक्सपोनेन्शियल फंक्शन तर आपल्याला फक्त इकडे 4 मिळेल। या फंक्शनचा पहिला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x जो इकडे 2x लिहिलेला आहे आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन 4 वजा 4 स्क्वेअर वजा y स्क्वेअर त्याचप्रमाणे आपल्याला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळेल विथ रिस्पेक्ट टू y तर आता आपण इकडे डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू y आणि पुन्हा प्रोडक्ट रूल लागू होईल। आता आपल्याला हे 2 टाइम्स y मिळेल आणि इकडे तेच एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि अतिरिक्त टर्म 1 वजा 16x स्क्वेअर वजा 4y स्क्वेअर आणि क्रिटिकल पॉइंट आता आपल्याला हे 2 इक्वेशन सोडवून मिळतील जर आपण ही समीकरणे 0 वर सेट करू त्या प्रकरणात आपल्याला या पहिल्या इक्वेशन मधून मिळेल कारण एकतर पोटेन्शियल 0 नसू शकते x कडे 0 आहे किंवा या कंसातील टर्म मध्ये 0 आहे तर गृहीत धरूया की x 0 आहे। जेव्हा x 0 असतो fx कोणत्याही पॉइंटवर या x0 च्या समान सह किंवा कोणताही y हा 0 असेल तर आपल्याकडे तिकडे x 0 च्या समान आहे जो या fx 0
ला सेट होऊ शकतो। तर आता जेव्हा x 0 असेल तर इकडून आपल्याला दोन शक्यता मिळतात या टर्मला 0 बनविण्यासाठी। एकतर y 0 असेल, त्या प्रकरणात ही टर्म सुद्धा 0 असेल, किंवा इकडे जेव्हा आपण x 0 वर सेट करू आपल्याला हे 1 वजा 16 x स्क्वेअर मिळत आहे। 1 वजा 4 y स्क्वेअर 0 शी समान आहे, कारण इकडे एक 0 म्हटला जातो, तर आपल्याकडे 1 वजा 4 y स्क्वेअर 0 आहे, जिकडे आपल्याला 1 अधिक वजा 1 वर 2 च्या समान मिळतो। या प्रकरणात जेव्हा आपण x 0 सेट करतो आपल्याकडे दोन शक्यता असतात। दुसऱ्या इक्वेशन मधून 0 वर सेट करण्यासाठी एकतर y 0 च्या समान यांना 0 करेल, किंवा या x 0 च्या समान आहे सह जर आपण y अधिक अर्ध्याशी किंवा वजा अर्ध्याशी समान घेतला तो सुद्धा 0 असेल, तर मुळात आपल्याला 2 मिळत आहे। खरंतर 3 पॉइंट तर 0 0 एक पॉइंट आहे, आणि मग 0 अधिक अर्धा दुसरा पॉइंट आणि 0 वजा अर्धा दुसरे पॉइंट, तर इथे 3 पॉइंट आहेत जे या x y दोन्हीला 0 करतील या शक्यतांसह। आणि आता आपल्याकडे अजून एक आहे, तर जर y 0 आहे दुसऱ्या इक्वेशन मधून जो हे डेरिव्हेटिव्ह 0 करत आहे पहिल्यातून, आता आपल्याला मिळू शकते जेव्हा इकडे आपण y ला 0 वर सेट करतो तर आपल्याकडे 4 वजा हा 4 x स्क्वेअर असेल 0 च्या समान आहे, तर आपल्याला x अधिक वजा 1 च्या समान आहे मिळेल। तर हे y 0 सह इतर पॉइंट आहेत, तर आपल्याकडे अधिक 1 0 आणि वजा 1 0 आहे, तर दुसरीकडे पॉइंट 1 0 असतील व मग आपल्याकडे वजा 1 आणि 0 असेल। आता जर आपण हे आणि ही टर्म 0 करायचा प्रयत्न केलात तर आपल्याला पहिल्या इक्वेशन मधून काय मिळेल, आपल्याला 4 मिळत आहे। 4 x स्क्वेअर अधिक y स्क्वेअर च्या समान आहे, तर दुसऱ्या इक्वेशन मधून आपल्याला मिळत आहे 16 x स्क्वेअर आणि अधिक 4 y स्क्वेअर बरोबर x स्क्वेअर अधिक 4 y स्क्वेअर। तर जर आपण बारकाईने पाहात तर इकडे जर आपण हा 4 कॉमन घेतला 1/4 असेल, तिकडे राईट हँड साइडला हा 4x स्क्वेअर अधिक y स्क्वेअर, तर आपल्याला या दोन्हीमधून काही सोल्युशन मिळणार नाही इक्वेशन, कारण पहिले इक्वेशन म्हणते x स्क्वेअर अधिक y स्क्वेअर 4 च्या समान आहे यासाठी, दुसरे म्हणते की 4 x स्क्वेअर अधिक y स्क्वेअर 1/4 असेल, तर आपल्याला या सिस्टम मधून काही सोल्युशन मिळणार नाही। आपल्याला हे सर्व पॉइंट मिळाले, 1 0 0 होता आणि 0 अधिक वजा अर्धा आणि अधिक वजा 1 0, तर या सर्व पॉइंटवर आपल्याला पुढे तपास केला पाहिजे। तर चर्चा केल्याप्रमाणे आपल्याकडे हे 1 2 3 4 5 हे 5 क्रिटिकल पॉइंट आहेत, किंवा पॉइंट जिथे दोन्ही डेरिव्हेटिव्ह नाहीसे झाले। आणि आता आपल्याला प्रत्येक क्रिटिकल पॉइंटवर चर्चा करायला हवी की हा लोकल मिनिममचा पॉइंट आहे का, लोकल मॅक्सिममचा पॉइंट आहे का, हा क्रिटिकल पॉइंट आहे। तर त्यासह तिकडे आपल्याला आपण चर्चा केलेल्या पुरेशा कंडिशन वापरायला हव्या। तर आता पुढे जाता आपल्याकडे हा x आहे आणि आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह शोधला पाहिजे एक्स्ट्रीमासाठी या पॉइंटचा पुढे तपास करायला। तर आता आपल्याला परत त्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह शोधायचे आहेत, तर आपल्याला पुन्हा एकदा हे डिफरन्शिएट करायचे आहे विथ रिस्पेक्ट टू x, आणि मग आपल्याला ही टर्म मिळेल, कारण आता अनेक टर्म्स असतील। तर जर आपण मी तुम्हाला या एकासाठी दाखवेन, पुढचे आपण थेट लिहूया, इकडे परत प्रोडक्ट रूल लागू होईल, तर आपण इकडे करू 2 टाइम्स e पॉवर वजा हा x स्क्वेअर वजा 4 स्क्वेअर आपण घेऊ पहिले फंक्शन आणि मग दुसऱ्याचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, तर त्यापूर्वी आणि मग इकडे वजा असेल 12 x स्क्वेअर आणि मग इकडे वजा y स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x, आणि मग अधिक इकडे 2 टाइम्स पुन्हा ही टर्म 4 x वजा 4 x क्यूब आणि वजा x y स्क्वेअर राहील, आणि आपण ही पहिली टर्म डिफरन्शिएट करू जी असेल पॉवर वजा x स्क्वेअर वजा 4 y स्क्वेअर आणि मग वजा 2 x टर्म, जेव्हा आपण हा वजा x स्क्वेअर वजा 4 y स्क्वेअर डिफरन्शिएट करू या प्रकरणात आपण हे कॉमन ते पॉवर वजा x स्क्वेअर आणि वजा 4 y स्क्वेअर घेऊ। इकडून आपल्याकडे 4 वजा 12 x स्क्वेअर वजा y स्क्वेअर आहे, इकडे पण हे कॉमन
2 टाइम्स घेतले आहे x, आपल्याला हा -2 मिळेल. -2 तर इकडे हा 4 आहे तर -8x, मग आपल्याला इकडे मिळेल 8x क्यूब आणि मग आपल्याला मिळेल हा अधिक 2x y स्क्वेअर आणि याची आधीपासून काळजी घेतलेली आहे. बरं, तर येथे x होता तर आपल्याकडे इकडे x स्क्वेअर टर्म आहे आणि मागणी मग इकडे जसा हा x आहे तर x 4 तिकडे असेल आणि हा x हे स्क्वेअर y स्क्वेअर बनवेल. इकडे ही टर्म आहे आपल्याकडे 4 आहे, मग आपल्याकडे एक x स्क्वेअर टर्म आहे तर 8x स्क्वेअर आणि मग हा आहे 12x स्क्वेअर जो बनवतो 20 स्क्वेअर. मग आपल्याकडे आहे x 4 तर 8x 4 आपल्याकडे वजा y स्क्वेअर आहे आणि मग आपल्याकडे ही 2x स्क्वेअर y स्क्वेअर टर्म आहे या 2a वजा x स्क्वेअर आणि वजा 4y स्क्वेअर सह. हे डेरिव्हेटिव्हज आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हज विथ रिस्पेक्ट टू x जे आधीच तिकडे लिहिलेले आहे. आणि मग आपल्याला इतर डेरिव्हेटिव्ह सुद्धा कम्प्यूट करायचे आहेत. तर मिश्रित ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तर विथ रिस्पेक्ट टू x आणि y आणि मग डेरिव्हेटिव्हज विथ रिस्पेक्ट टू y 2 टाइम्स सुद्धा. इकडे आपल्याकडे पूर्वीच्या स्लाइडवरून y आहे आणि मग विथ रिस्पेक्ट टू x आपण हे डिफरन्शिएट करू शकतो. इकडे कल्पना ज्यावर वरती आपण आधी चर्चा केलेली आहे. आपल्याला इकडे हे टर्म मिळेल आणि आपल्याला हे पुन्हा डिफरन्शिएट करायला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू y मिळवायला fyy सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हज विथ रिस्पेक्ट टू y तर हे fy आहे आणि जेव्हा आपण हा t मिळवण्यासाठी हे डिफरन्शिएट करतो आपल्याला टर्म मिळेल. आता एक्सपोनेन्शियल फंक्शन 6 आणि हे एक्सप्रेशन 1 वजा 20 y स्क्वेअर वजा 16 x स्क्वेअर 128 x स्क्वेअर y स्क्वेअर अधिक 32 y 4 आपल्याकडे ही 3 समीकरणे 3 एक्सप्रेशन साठी आहेत तर इकडे r साठी आणि मग आपल्याकडे हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हज आहे मिश्रित डेरिव्हेटिव्हज आणि मग आपल्याकडे हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हज आहे विथ रिस्पेक्ट टू की तर याचा मदतीने डेरिव्हेटिव्हज पुढे तपास लावतील की हा पॉइंट ऑफ मॅक्सिमम आहे का, हा पॉइंट ऑफ मिनिमम आहे का, हा सॅडल पॉइंट आहे. आता आपण चर्चा केली आहे आपल्याकडे हा r s आणि t हे 3 एक्सप्रेशन आहेत. तर आता आपण हे पॉइंट ओळखू तर पहिला पॉइंट लक्षात ठेवा 0 0 होता तर ता 0 0 वर पॉइंट आपण r s आणि t कम्प्यूट करू. r साठी हे कधी जेव्हा x आणि y दोन्ही 0 आहेत तर आपल्याकडे 0 टर्म आहे. तिकडे आपल्याकडे 4 हा पॉवर आहे 0 हे 1 होते तर आपल्याकडे 4 गुणाकार 2 हे 8 आहे तर r 8 आहे आणि जेव्हा हा 0 0 आपण इकडे s मध्ये सबस्टिट्यूट करू तर हे टर्म्स आता 0 आहेत तर आपल्याकडे वजा 17 आहे पण इकडे x y प्रोडक्ट मध्ये बसले आहेत म्हणून हे 0 होईल. आणि पुन्हा या प्रकरणात आपल्याकडे काही नॉनझिरो नंबर असतील तर हे सर्व टर्म्स 0 होतील. आपल्याकडे तिकडे 1 आहे आणि 2 1 ने गुणाकार तर हे 2 होईल. तर या पॉइंट वर आपल्याकडे r 8 आहे हे 0 आहे आणि t 2 आहे 0 0 पॉइंट वर हा आपण पहिला क्रिटिकल पॉइंट घेतला आहे या सर्व क्रिटिकल मध्ये कारण प्रत्येकासाठी आपल्याला ओळखायचे आहे जर हा पॉइंट ऑफ मॅक्सिमम आहे का सॅडल पॉइंट आहे हा पॉइंट हे सर्व हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हज कम्प्यूट केलेले आहे आणि मग आपल्याला rt वजा स्क्वेअर कम्प्यूट करायचे आहे तर r आणि t हे प्रोडक्ट 16 आहे वजा स्क्वेअर 0 तर आपल्याकडे 16 आहे जो पॉझिटिव्ह आहे. व लक्षात ठेवा पुरेशा अटींमध्ये आपण बघितले आहे की जर rt वजा स्क्वेअर पॉझिटिव्ह असेल तर r पॉझिटिव्ह असतो मग हा पॉइंट ऑफ लोकल असेल मिनिमम तर आपल्याला हा पॉइंट ऑफ लोकल मिनिमम 0 0 मिळाला आहे. फंक्शनचे लोकल मिनिमम आहे आणि आता आपण एक पॉइंट कन्सिडर करू. दुसऱ्या पॉइंटसाठी हे होते दुसरा आणि तिसरा पॉइंट 0 अधिक अर्धा आणि 0 आणि वजा अर्धा जसा हा y या सर्व एक्सप्रेशन मध्ये दिसतो इव्हन पॉवर मध्ये तर आपण यावर एकत्र व्यवहार करू शकतो कारण तिकडे आपण प्लस साइन किंवा मायनस साइन जरी घेतली y पॉवर ला सुद्धा
तोच नंबर असेल तर आपण हे 2 पॉइंट एकत्र कन्सिडर करू शकतो. तर आपण आता पॉइंट नंबर 2 आणि पॉइंट नंबर 3 वर चर्चा करत आहोत. तर 0 अधिक वजा अर्धा या प्रकरणात आपल्याला परत हा आर कम्प्यूट करावा लागेल. तर x असा आहे हे टर्म्स आपल्याला इकडे 2 टाइम्स काय मिळेल तर r 2 टाइम्स असेल आणि मग आपल्याकडे एक्सपोनेन्शियल फंक्शन 0 आहे आणि y स्क्वेअर 1 आहे. आधी इकडे तुम्हाला ओव्हर वजा 1 मिळेल आणि मग इकडे आपल्याकडे 4 आहे. मग हे वजा इकडे 0 आहे आणि तिकडे x आहे. फक्त ही y स्क्वेअर टर्म टिकेल त्यामुळे इकडे असेल 1 वर 4 आणि मग पुन्हा इकडे x जो 0 होईल. तर म्हणून आपल्याला इकडे पॉवर वजा 1 नाही मिळणार आणि मग इकडे 15 या 4 वरती तर हा 2 सुद्धा रद्द होतो. तर आपल्याला 15 वर 2 15 वर 2 तो r ची व्हॅल्यू या पॉइंटवर हे 15 वर 2 हे त्याचप्रमाणे आपण आता s आणि t कम्प्यूट करू शकतो. सबस्टिट्यूटिंग 0 आणि अधिक वजा अर्धा. तर जेव्हा आपण या s मध्ये सबस्टिट्यूट करतो जसे इकडे प्रॉडक्टमध्ये एक टर्म x आणि y आहे जिथे एक 0 आहे पूर्ण टर्म 0 होईल. तर हा सरळ सरळ शून्य आहे आणि पुन्हा टी आपल्याला हा इकडे y स्क्वेअर सबस्टिट्यूट करायचा आहे आणि हे सर्व टर्म्स या 2 टर्म्समध्ये x आहे तर ते अदृश्य होतील आणि इकडे आपल्याकडे आहे y4. तर हे टर्म्स जेव्हा आपण हे सोडवू आपल्याला हे वजा 4 आपला मिळेल आणि हा आहे rt वजा स्क्वेअर आहे. तर rt जेव्हा आपण हा प्रोडक्ट बनवू तर जशी टी सह ही मायनस साइन आहे आपल्याला वजा 30 मिळेल द्वारे स्क्वेअर आहे. तर या टाइमला आता हे rt वजा स्क्वेअर निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह म्हणजे पुरेशा अटींच्या नुसार आता हा सॅडल पॉइंट असेल. तर हे पॉइंट नंबर 2 आणि पॉइंट 3 0 अधिक अर्धा आणि वजा अर्धा हे दोन्ही सॅडल पॉइंट आहेत. आपल्या पुरेशा कंडिशनमुळे आपण ओळखू शकतो की हे 2 पॉइंट सॅडल पॉइंट आहेत. आता इकडे शेवटी 4 5 आपल्याकडे अधिक 1 आणि 0 आणि वजा 1 0 आहे. पुन्हा हे 2 पॉइंटशी आपण एकत्र व्यवहार करू शकतो कारण x सुद्धा पॉवरमध्ये दिसतो एकतर स्क्वेअर किंवा आपल्याकडे 4 आहे. तर ही व्हॅल्यू आपण अधिक किंवा वजा घेतले तरीही ते सारखे राहील. जेव्हा आपण r कम्प्यूट करतो तर आपल्याला इकडे y हे 0 सबस्टिट्यूट करावा लागतो. तर हे 2 टर्म्स 0 कडे जातील आणि मग इकडे आहे पाठा पॉवर हा 0 आहे आणि तिकडे तुमच्याकडे 1 आहे. तर पॉवर वजा 1 पुन्हा तेच. तर जो डिनोमिनेटर मध्ये येईल आणि मग याला सुलभ करून आपल्याला इकडे 16 मिळेल. r वजा 16 वर a स्क्वेअर आहे आणि a 0 आहे इकडे y मुळे एक्सप्रेशन मध्ये आहे आपल्याला 0 मिळेल आणि t वजा 30 असेल वर इकडे या एक्सप्रेशन वरून. तर हे आहे rt वजा स्क्वेअर आपल्याला कम्प्यूट आणि या rt च्या प्रकरणात आपल्याला पुन्हा हे पॉझिटिव्ह मिळते. तर 84 स्क्वेअर वर आणि आता या r च्या साइन वर आधारित आपण निर्णय घेऊ शकतो की हा पॉइंट ऑफ मॅक्सिमम आहे का मिनिमम. तर या प्रकरणात r निगेटिव्ह आहे आणि लक्षात ठेवा जेव्हा r ते वजा स्क्वेअर पॉझिटिव्ह असेल आणि r निगेटिव्ह असेल आपल्याला पॉइंट ऑफ मॅक्सिमम मिळतो. या प्रकरणात हे 2 पॉइंट अधिक 1 0 आणि वजा 1 0 हे लोकल मॅक्सिममचे पॉइंट आहेत. आणि आता आपण पुढच्या समस्येकडे जाऊ जो आहे इकडे फंक्शन x y स्क्वेअरच्या समान आहे अधिक x स्क्वेअर y आणि अधिक x 4 आपल्याला लोकल एक्स्ट्रीमासाठी चर्चा करायची आहे. तर या प्रकरणात आपण पुन्हा फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह कम्प्यूट करू जे आहे x इकडे 2 xy
आणि 4x क्यूबच्या समान आहे येईल आणि मग आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y असेल इकडे y ला आणि अधिक x स्क्वेअर तर आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे स्टेशनरी पॉइंट मिळवण्यासाठी तर आपल्याला हे दोन इक्वेशन सोडवावी लागतील म्हणजे f(x) 0 च्या समान आहे आणि हा fy 0 च्या समान आहे तर इकडून आपल्याकडे हा x आहे गुणाकार 2y अधिक हा 4x स्क्वेअर आणि fy 0 च्या समान आहे मिळेल जेव्हा आपण 0 सेट करतो याचा अर्थ 2y अधिक x स्क्वेअर 0 च्या समान आहे तर या दोन इक्वेशनपैकी हे आपल्याला सर्व पॉइंट मिळवले पाहिजेत जे या दोन इक्वेशनना पूर्ण करतात तर पहिला याच्यातून लगेच आपण सेट करतो की x 0 च्या समान आहे किमान पूर्ण करतो इकडे एक पॉइंट आहे x 0 च्या समान आहे जो या एकाला पूर्ण करतो तर याला अनुरूप जेव्हा इकडे x 0 च्या समान असतो y ची व्हॅल्यू काय असेल दुसरे इक्वेशन मधून कारण आपण सर्व पॉइंट बघत आहोत जे दोन्ही इक्वेशन एकत्र पूर्ण करतात इकडे x 0 च्या समान आहे या x ला 0 बनवतो आणि जेव्हा x असा असेल y सुद्धा दुसरे इक्वेशन मधून असायला हवा तर आपल्याकडे हा एक पॉइंट आहे आता x 0 च्या समान आहे आणि y 0 च्या समान आहे आता आपल्याला दुसरी शक्यता सुद्धा बघायची आहे जी या दोन टर्म्सना 0 बनवेल येथे एकतर x 0 आहे किंवा येथे दुसरी टर्म 0 आहे ज्याचा अर्थ 2y आणि 4 आहे x स्क्वेअर 0 आहे आणि या दोन समीकरणांपैकी एकत्र y अधिक x स्क्वेअरला पुन्हा 0 करावे लागेल आम्ही पाहत आहोत की ही दोन समीकरणे पूर्ण करणारा एकमेव क्रमांक जो या दोन समीकरणांची पूर्तता करतो 2y अधिक 4x हे 0 आणि हे समान आहे 2y प्लस x स्क्वेअर 0 बरोबर आहे फक्त पॉइंट 0 आहे पुन्हा म्हणून आपल्याला दुसरा कोणताही पॉइंट मिळत आहे मग 0 0 म्हणून या प्रकरणात स्थिर पॉइंट 0 0 आहे आपल्याला आता या 0 पॉइंटवर चर्चा करावी लागेल हे स्थानिक कमाल पॉइंट आहे की नाही हे ओळखण्यासाठी किंवा हे स्थानिक किमान स्थान आहे त्यासाठी आपल्याला आता दुसरी ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मोजण्याची आवश्यकता आहे तर fx x 0 बिंदूवर x म्हणून x काय असेल तर हे x होते म्हणून हे fx होईल x च्या संदर्भात पुन्हा 2y मिळेल आणि आपल्याला येथे 12x स्क्वेअर मिळेल आणि 0 पॉइंटवर पुन्हा आपल्याकडे x आणि y टर्म आहे म्हणून हे 0 होईल आणि जर आपण येथे fxy ची गणना केली तर y च्या संदर्भात आपल्याला येथे 2x टर्म मिळेल आणि नंतर y ज्याला देखील आवश्यक आहे आपल्याला 2 मिळतील कारण आपण y च्या संदर्भात फरक करतो तर तेथे 2 मिळतील आता जर आपण या r ची 0 पॉइंटवर गणना केली तर हे 0 असेल 0 पॉइंटवर मिश्रित ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह देखील 0 असेल कारण एक येथे बसून नंतर हा पॉइंट पुन्हा हा fy आहे हे x आणि y या टर्मचे नाही म्हणून हे 2 आणि नंतर आहे आपल्याकडे rt वजा a स्क्वेअर आहे आपल्याला rt वजा स्क्वेअर मोजणे आवश्यक आहे म्हणून हे r आहे आणि t येथे r आहे जेणेकरून हे 0 आणि वजा a स्क्वेअर असेल म्हणून आपल्याकडे हे r वजा आहे म्हणून हे r आहे आणि या प्रकरणात rt वजा एक स्क्वेअर आहे आणि या प्रकरणात आम्ही टेस्ट अयशस्वी होऊ शकत नाही हे rt वजा स्क्वेअर किंवा दुसरे ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज चाचणी आणि कन्क्युजन काढण्याचे आणखी काही मार्ग आपल्याला शोधावे लागतील जर आपण हे करू शकलो तर हा पॉइंट 0 काय आहे हे टेस्ट यशस्वी झाली परंतु आपण हा पॉइंट सहज ओळखू शकतो की नाही जर आपण आता कम्प्यूट केले तर हा डेल्टा 1 च्या चिन्हावर आधारित ही थेट डेल्टा चाचणी होती ही वास्तविक संख्या थेट मॅथमॅटिकल पॉइंट ऑफ मॅक्सिमम किंवा सॅडल पॉइंटचा पॉइंट आहे हे पॉइंट ऑफ मॅक्सिमम पॉइंट ऑफ मिनिममचे आहे की नाही हे आम्ही ठरवू शकतो जेणेकरून ते निगेटिव्ह असेल तर जर ते निगेटिव्ह असेल तर याचा अर्थ f00 शेजारच्या पॉइंटपेक्षा मोठे आहे म्हणून आपल्याकडे लोकल मॅक्सिमम आणि या प्रकरणात जर हा डेल्टा f आसपासच्या भागात पॉझिटिव्ह असेल तर हा लोकल मिनिमम नैसर्गिकरित्या एक पॉइंट आहे आणि जर या शून्याच्या शेजारील चिन्ह बदलले तर पॉइंट मग आपण असा कन्क्युजन काढू की हा एक सॅडल पॉइंट आहे आम्ही या डेल्टा
चे चिन्ह प्रत्यक्ष न जाता येथे पाहण्याचा प्रयत्न करू। ही फंक्शन्स करणाऱ्या बऱ्याच प्रकरणांमध्ये सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह चाचणी, परंतु कधीकधी हे समजणे कठीण आहे। थेट फंक्शनमधून डेल्टाचे चिन्ह या प्रकरणात कदाचित हे शक्य आहे जेणेकरून आपल्याकडे हे के वजा ए0 0 हे 0 असेल। हे हे फक्त तेव्हाच असेल हे के ने बदलले जाईल आणि हे स्क्वेअर के आहे आणि नंतर येथे या ने बदलले जाईल म्हणून येथे आपल्याकडे पॉवर 4 आहे या साठी 0 0 या पॉइंटच्या शेजारी आपल्याकडे या डेल्टा ची व्हॅल्यू आहे आणि मग आपण हे टर्म पुन्हा लिहू शकतो पहिल्या कंडिशनमध्ये लक्षात येतील म्हणून आपल्याकडे k2 आणि स्क्वेअर संपूर्ण स्क्वेअर आहे जेणेकरून आपण या संपूर्ण स्क्वेअरमधून काय मिळवत आहोत के स्क्वेअर बाय 4 ने येथे एक टर्म आहे। चला चर्चा करूया म्हणून के स्क्वेअर बाय 4 ने आणि आमच्याकडे आहे टर्मसाठी आणि नंतर आमच्याकडे आहे के स्क्वेअर टर्म आणि नंतर हे 3 द्वारे 2 के स्क्वेअर आहे म्हणून हे के 4 ने स्क्वेअर करा आणि मग आपल्याकडे आहे हा के स्क्वेअर 2 के स्क्वेअर ने 3 होता असे असेल तर आपण या दोन टर्म एकत्र करू शकतो हे 4 मिळविण्यासाठी आणि मग आपल्याकडे तेथे 1 आहे आणि हे होईल हे 3 चे 4 आहेत म्हणून येथे 3 आहे 4 2 ऐवजी आपल्याकडे 4 आहे तर 3 4 ने आणि हे 1 करून 4 पर्यंत हे के स्क्वेअर तेथेच करतील आणि आमच्याकडे 4 आहे आणि आपल्याकडे के आहे स्क्वेअर मध्ये तर हे तिथे फक्त 3 ते 4 स्क्वेअर आहे। आता आपण 4 ने 3 करू म्हणजे आता आपण या टर्मवर आधारित वर्तन मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो जे स्पष्ट आहे कारण जेव्हा आणि के दोन्ही नॉन झिरो असतात तेव्हा 1 0 असू शकतो आम्ही अद्याप शेजारीच असू परंतु आम्ही दोन्ही एकत्र शून्यावर सेट करू शकत नाही त्यापैकी एक नॉन झिरो असेल उदाहरणार्थ के नॉन झिरो असेल तर आपल्याकडे येथे काहीतरी पॉझिटिव्ह आहे आणि येथे देखील पॉझिटिव्ह होईल हा तेथे एक वर्ग आहे जर पुन्हा नॉन झिरो असेल तर हे 0 असू शकते म्हणून पुन्हा आहे ही एक पॉझिटिव्ह टर्म असेल जोपर्यंत आणि के दोन्ही 0 नाहीत तोपर्यंत ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह असू शकतात परंतु या शब्दाला येथे फरक पडत नाही नॉन झिरो के नॉन झिरो आहे किंवा दोन्ही नॉन झिरो आहेत ही टर्म पॉझिटिव्ह राहील आणि याचा अर्थ असा की शेजारच्या भागात आपण कोणताही पॉइंट घेऊ आणि जरी हा शेजारी हा डेल्टा पॉझिटिव्ह आहे या प्रकरणात जर हे पॉझिटिव्ह असेल तर याचा अर्थ आसपासच्या भागात हे कार्य मोठ्या व्हॅल्यूंना अधिक व्हॅल्यू घेत आहे आणि मग हे 0 0 लोकल मिनिमम एक पॉइंट असण्या आवश्यक आहे हे 0 0 लोकल मिनिमम पॉइंट आहे या प्रकरणात हे सोपे होते कारण चाचणी अयशस्वी झाली म्हणून आम्ही पण ती सफिशियंट कंडिशन होती म्हणून आम्हाला कोणतीही सफिशियंट कंडिशन मिळू शकली नाही आम्हाला या लोकल मिनिमम बद्दल सांगा परंतु हे फंक्शन खूप सोपे होते थेट वर्तनावर चर्चा करा आणि आम्हाला समजले की आम्ही शेजारच्या फंक्शनमध्ये कोणताही पॉइंट घेऊ हा डेल्टा पॉझिटिव्ह असेल आणि म्हणूनच हा लोकल मिनिमम एक पॉइंट आहे येथे आणखी एका उदाहरणावर चर्चा करू xy समान आहे 2x4 वजा 3x स्क्वेअर I अधिक I स्क्वेअर हे आधीच्या उदाहरणासारखे आहे तर fy कम्प्यूट करू आणि नंतर स्टेशनरी पॉइंट पुन्हा आणि आम्हाला आढळेल की या प्रकरणात शून्यावर फक्त एक स्टेशनरी पॉइंट आहे जो पूर्वीच्या समस्ये समान आहे आणि जेव्हा आपण येथून या ची कम्प्यूट करू तेव्हा 0 हे 0 होईल कारण टर्म x किंवा I टर्म तेथे टिकेल आणि जेव्हा आपण या I कम्प्यूट करतो तर पुन्हा हे 6 येतील आणि 0 0 पॉइंटवर हे 0 होतील आणि जेव्हा आपण y कम्प्यूट करतो आम्ही हे पुन्हा y च्या संदर्भात डिफरन्शिएट करतो म्हणून ते मिळते आणि मागील प्रकरणात आपल्याकडे rt वजा स्क्वेअर आहे म्हणून ही चाचणी पुन्हा अयशस्वी होते आणि आम्ही तीच कल्पना वापरू ज्याप्रमाणे आपण आधी केले आहे म्हणून आम्ही हे अजूनही कम्प्यूट करू आता शेजारचा पॉइंट हा 0 0 आहे जे अगदी त्या फंक्शनमध्ये 2 वजा 3 स्क्वेअर येईल के अधिक हा के स्क्वेअर आणि या प्रकरणात आम्ही येथे वजा 3 स्क्वेअर के येथे पुन्हा मॅनिप्युलेशन करणार आहोत आम्ही हे वजा 2 स्क्वेअर के आणि वजा स्क्वेअर के लिहिले आहे आणि मग आम्ही पहिल्या दोन शब्दांपेक्षा 2
एच स्क्वेअर शेअर करतो। येथे एच स्क्वेअर आणि वजा के मिळेल आणि नंतर येथून वजा के आपल्याला एच स्क्वेअर वजा के मिळेल। आमच्याकडे एच स्क्वेअर वजा केचे दोन प्रोडक्ट एच स्क्वेअर वजा के मध्ये आहे आणि आता आम्ही या डेल्टा 5 चे चिन्ह कसे ओळखावे यावर चर्चा करू की आपल्याकडे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असं एक निश्चित चिन्ह आहे। या पॉइंटच्या शेजारच्या सर्व पॉइंटवर किंवा चिन्ह तसे बदलते। पहिली शक्यता आपण ते घेऊ जर हा के निगेटिव्ह आहे, उदाहरणार्थ जर के निगेटिव्ह असेल तर जे काही आहे ते विचारात न घेता आमचा एच आहे जोपर्यंत हा के निगेटिव्ह आहे तोपर्यंत ही टर्म येथे पॉझिटिव्ह असेल, वजा के टर्म येथे देखील वजा के टर्म पॉझिटिव्ह असेल। एच जे काही आहे ते 0 असू शकते किंवा एच नॉन झिरो असू शकते, परंतु जेव्हा के निगेटिव्ह आहे प्रोडक्ट पॉझिटिव्ह होणार आहे म्हणून आपल्याकडे डेल्टा हा पॉझिटिव्ह आहे। या स्थितीत जेव्हा के निगेटिव्ह आहे, आता आपण या प्रकरणात प्रत्यक्षात दुसरी स्थिती पाहू की डेल्टा 1 देखील असू शकतो किंवा डेल्टा एफ निगेटिव्ह आहे। शेजारी तुम्ही कितीही जवळ जाता च्या एच 0 ते 0 के 0 आहे आणि हा डेल्टा एफ निगेटिव्ह असेल म्हणून आपण येथे पाहिले आहे की 0 पेक्षा कमी डेल्टा एफ पॉझिटिव्ह आहे आणि दुसऱ्या शक्यतांमध्ये आम्ही आमचे एच आणि के निवडू की के एच स्क्वेअर पेक्षा मोठे आहे आणि 2 एच स्क्वेअर पेक्षा कमी आहे म्हणून हे निवडून आम्ही आमच्या शेजारच्यांना मर्यादित करत नाही म्हणून आम्ही जवळ जाऊ शकतो। हा 0 पॉइंट म्हणजे 0 आणि के 0 पॉइंट एच स्क्वेअर हा येथे मार्ग आहे। हा के हा एच स्क्वेअर पेक्षा मोठा आणि 2 एच स्क्वेअर पेक्षा कमी असावा म्हणून जर आपण शेजारच्या आपल्या एच आणि के पॉइंटची निवड केली तर ही इनइक्वालिटी पूर्ण होईल। हे काय होईल, एच स्क्वेअर के पेक्षा लहान आहे म्हणून के मोठा आहे ही निगेटिव्ह संख्या आहे आणि नंतर 2 एच स्क्वेअर के पेक्षा मोठा आहे म्हणून ही पॉझिटिव्ह नंबर आहे। त्यामुळे हा पॉझिटिव्ह तो निगेटिव्ह करेल म्हणून जेव्हा हे एच आणि के या पॉइंटना समाधान देते तेव्हा मग आपल्याकडे हा डेल्टा एफ निगेटिव्ह आहे म्हणून आम्ही जे पाहिले ते इंटरेस्टिंग आहे की या 0 च्या शेजारी 0 पॉइंट आम्हाला समजले आहे की हा डेल्टा एफ पॉझिटिव्ह आहे आणि हा डेल्टा एफ निगेटिव्ह आहे म्हणून तो या 0 पॉइंटच्या शेजारी बदलणारे चिन्ह आणि याचा अर्थ असा की हा 0 एक सॅटल पॉइंट आहे म्हणून पुन्हा आम्ही हा पॉइंट हे ओळखू शकू हा 0 पॉइंट आणि हा सॅडल पॉइंट आहे आणि जो दुसऱ्या ऑर्डरमुळे शक्य नव्हता। चाचणी पण प्रत्यक्ष निरीक्षण आम्हाला हे मिळाले की हा एक सॅडल पॉइंट आहे। बरं, म्हणून ही पुन्हा या कमाल आणि किमान या फंक्शनची एक सोपी समस्या आहे। पहिल्या क्वाड्रंटमध्ये ट्रँग्युलर प्लेटवर जे या 0 ने बाउंडेड आहे, x बर y 0 आहे आणि y बरोबर 9 वजा x लाइन आहे म्हणून हे समस्येचे डोमेन आहे। येथे बाउंडेड डोमेन कारण हे x 0 बरोबर 0 आहे आणि y बरोबर 9 वजा x आहे ते येथे बाउंड्रीज आहेत। हे 90 पॉइंट आहे, हा 09 पॉइंट आहे। तर आता या प्रकरणात आपल्याला आतील भाग आणि बाउंड्री देखील कन्सिडर कराव्या लागतील जेणेकरून आपल्याकडे असेल तेव्हा बाउंडेड डोमेन आम्हाला विचारात घ्यावा लागेल कारण हे कमाल किमान बाउंड्रीवर अस्तित्वात असू शकते। त्यामुळे हे इंटिरियर असे दर्शवते। याचा अर्थ आता बाउंड्री सोडून म्हणून आतील ठिकाणी आम्ही या स्थिर पॉइंटचा शोध घेऊ आणि स्वतंत्रपणे आम्ही हाताळू किंवा आम्ही बाउंड्रीवर एक्स्ट्रमा शोधत आहोत म्हणून या समस्येसाठी स्टेशनरी पॉइंट आपण सहजपणे fx आणि fy ना कम्प्यूट करू शकतो आणि ते 1 आणि 1 होतील। हा एसच्या डोमेनमध्ये स्टेशनरी पॉइंट आहे। या डोमेनच्या अंतर्गत बाउंड्री खेरीज आपल्याला या पॉइंट कन्सिडर करावा लागेल कारण आपल्याकडे स्थानिक एक्स्ट्रीमा असू शकतो या आतील भागावर, परंतु या समस्येमध्ये आमचे हित म्हणजे एब्सोल्यूट मॅक्सिमम आणि किमान शोधणे म्हणून नक्कीच आम्ही या पॉइंटवर चाचणी करू। नंतर फंक्शनची व्हॅल्यू काय आहे तर आपण एका पॉइंटचा आणि आपल्याला येथे ए लाईनच्या बाजूने असे कोणतेही बाउंड्री पॉइंट पाहू शकत नाही। y 0 आहे म्हणून आम्ही आमच्या fx मध्ये सेट करू शकतो y 0 म्हणून f2 अधिक 2 अधिक x वजा x स्क्वेअर असेल आणि x हे 0 ते 9 पर्यंत बदलते म्हणून ही एक व्हेरिएबल समस्या आहे आणि आम्ही पुन्हा पाहू शकतो क्रिटिकल पॉइंट फक्त हे फंक्शन x च्या संदर्भात वेगळे करून जेणेकरून ते येईल x वर 1 इक्वल
आहे तेथे असू शकते. लोकल मॅक्सिमम किंवा किमान पॉइंट आपल्याला ओळखीसाठी प्रत्यक्षात जावे लागेल, जेणेकरून ते काही पॉइंट असतील जेथे मॅक्सिमा मिनिमा दिसू शकतो आणि मग त्या ठिकाणी आपल्याला फंक्शन व्हॅल्यू मिळेल आणि तिथून आपण कन्क्लुजन काढू शकतो की जे कमाल व्हॅल्यू आहे आणि जे किमान व्हॅल्यू आहे. या आयामी समस्येमध्ये हा एक स्टेशनरी पॉइंट आहे, म्हणून या एक्सट्रमासाठी संभाव्य उमेदवार. कारण पुन्हा यासाठी समस्या आता आपल्याकडे बाउंड्री पॉइंट 0 आणि 9 बिंदू पॉइंट देखील आहेत, म्हणून आपल्याला 0 0 पॉइंट आणि 9 0 पॉइंट देखील विचारात घ्यावे लागतील आणि x1 x समान आहे, जो या समस्येसाठी एक स्टेशनरी पॉइंट आहे. म्हणून आपल्याकडे हे 3 पॉइंट आहेत. 0 0 पॉइंट जे या डायमेन्शनल समस्येची बाउंड्री आहे आणि येथे आपल्याकडे 9 0 पॉइंट आहेत आणि आपल्याकडे 1 0 पॉइंट आहे. हे 3 पॉइंट आहेत. त्याचप्रमाणे या V लाईनच्या बाजूने आपल्याला आता लाईनसह येथे शोध घ्यावा लागेल. x हा 0 च्या समान आहे. आपण x y मध्ये सेट करू शकतो. पुन्हा फंक्शन करा. ही एक व्हेरिएबलची समस्या आपल्याकडे आहे स्टेशनरी पॉइंट शोधण्यासाठी आणि याबरोबरच येथे आपल्याकडे 0 0 पॉइंट आहे, जो आधीपासून घेतलेला आहे. आपल्याकडे 0 9 पॉइंट आहे आणि येथून पुढे हे वेगळे करून आपल्याला स्टेशनरी पॉइंट 0 किंवा 1 म्हणून मिळेल. म्हणून आपल्याकडे हे 3 स्टेशनरी पॉइंट आहेत, म्हणजे एक्स्ट्रीमसाठी हे 3 उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला पुन्हा ही तिसरी बाउंड्री y इक्वल करायचे आहे 9 x च्या बरोबरीने. आम्ही x ला x y मध्ये बदलेल, त्यामुळे पुन्हा एकदा एका व्हेरिएबलची समस्या येईल, त्याला शोधावी लागेल. त्या आतील बाजूचं म्हणजे 1 1 0 बरोबर आहे. आपल्याला फक्त एक पॉइंट मिळेल, जो 2 आणि 9 ने 9 ने 2 ने होईल. हा तिथे पॉइंट आहे आणि अर्थातच हे बाउंड्री पॉइंट जे आधीपासून आधीच्या समस्येची काळजी घेत आहेत, म्हणून आपल्याकडे बरेच आहे. येथे 4 5 6 7 7 पॉइंट होते. फंक्शन मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू घेऊ शकते, म्हणून आम्हाला आतील बाजूस कन्सिडर करावा लागेल आणि जेव्हा क्लोजर आणि बाउंडेड डोमेन असेल तेव्हा आम्हाला बाउंड्री देखील कन्सिडर कराव्या लागतील. येथे आपण या पॉइंटचे फक्त मूल्यांकन करू, कारण आपले हितसंबंध ग्लोबल मॅक्सिमम किमान शोधणे आहे. आम्हाला या प्रत्येक पॉइंटला लोकल मॅक्सिमम किंवा किमान ओळखू नये. एका ठिकाणी x y हा फंक्शन व्हॅल्यू घेत आहे 4 आणि 0 0 2 घेत आहे आणि म्हणून येथे आपण या पॉइंटवर या सर्व व्हॅल्यूची कम्प्यूट केली आहे आणि मग आम्हाला समजले की k हे -16 आहे, जे फंक्शनला 9 0 9 0 पॉइंट लागतात. त्यात मिनिमम सर्वात कमी आहे आणि हे 4 1 1 पॉइंटवर मॅक्सिमम 1 आहे. हे फंक्शन येथे एका ठिकाणी जास्तीत जास्त आणि आतील भाग घेते आणि ते किमान 9 0 किंवा 0 9 पॉइंट घेते, जे व्हॅल्यू वजा 61. म्हणून ही एक बाउंडेड डोमेन असलेली समस्या होती. पूर्वीच्या समस्या जिथे ओपन डोमेनचा जिथे आपण बाउंड्री मानल्या नाहीत तेथे समस्या नाही, परंतु येथे आपल्याला बाउंड्री आहे की नाही हे डोमेन बंद आहे. मग आपल्याला बाउंड्री देखील शोधाव्या लागतील, कारण जास्तीत जास्त किमान बाउंड्रीवर होऊ शकते जे इथे आहेत, जसे की किमान 9 0 किंवा 0 9 आहे. येथे कन्क्लुजन हा आहे की जास्तीत जास्त आणि किमान कार्यक्षेत्राच्या बाउंड्रीतच उद्भवू शकतात, जे एक आणि दुसरे महत्त्वाचे पॉइंट आहेत जे आपल्याला जास्तीत जास्त आणि किमान जास्तीत जास्त उमेदवार शोधण्यासाठी आवश्यक आहेत. हे संदर्भ आहेत आणि खूप धन्यवाद.